महत्त्वाची बातमी, संभाजीराजे छत्रपती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। विशाळगड परिसरामध्ये तोडफोड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेकायदेशीर जमवणं, शासकीय कामात अडथळा आणणं या संदर्भात आणि त्याचबरोबर बंदी आदेशाचं उल्लंघन करणं, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। वेगवेगळ्या 10 पेक्षा अधिक कलमांन्वये हा गुन्हा दाखल झालाय। शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आलाय। तसंच काही संशयितांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांच्यावर 50 ते 60 जणांसह गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। काय अधिकचे अपडेट्स? विशाळगडावर बेकायदेशीररित्या जमवणे या घोषणाबाजी करणे यासह अनेक गुन्ह्यांअंतर्गत छत्रपती संभाजीराजे यांच्यासह 50 ते 60 जणांवर सध्या शाहूवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। काल विशाळगड परिसरामध्ये संभाजीराजे यांच्यासह हजारो शिवभक्त पोहोचले होते आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस दलानं ही कारवाई केली आहे। या संदर्भात संभाजीराजे यांना अद्याप कुठली माहिती देण्यात आलेली नाही। संभाजीराजे थोड्याच वेळात कोल्हापुरामध्ये एक अधिकृतरित्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपली भूमिका पुन्हा मांडणार आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।